हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरला आपण सुरुवात केली आणि वेव्ह ऑप्टिक्सच्या अंडर आपण लास्ट लेक्चरला बघितलं पार्टिकल नेचर ऑफ लाईट. पार्टिकल नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन बाय न्यूटनने जे पार्टिकल नेचर जे एक्सप्लेन केलं ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं. नंतर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला अजून एक पॉईंट बोललो. न्यूटनच्या थिअरीमध्ये मॅक्सिमम ड्रॉबॅक होते बरोबर. आणि मी तुम्हाला बोललो की बिकॉज ऑफ मॅक्सिमम ड्रॉबॅक्स ऑर बिकॉज ऑफ मॅक्सिमम डिसएडव्हान्टेजेस न्यूटन्स थिअरी वॉज रिजेक्टेड. ती जी थिअरी ती रिजेक्ट झाली किंवा न्यूटन्स थिअरी जी ती फेल झाली बरोबर. नंतर आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत की वेव्ह नेचर ऑफ लाईट. वेव्ह नेचर ऑफ लाईट म्हणजे इथून आपल्याला ऍक्च्युअल वेव्ह ऑप्टिक्स जे इथून आता ऍक्च्युअल स्टार्ट झालेलं आहे बरोबर. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये न्यूटन्स थिअरी बघितली तर न्यूटन्स थिअरीमध्ये लाईटचं नेचर काय पार्टिकल नेचर आहे बरोबर. आता आपल्याला ऍक्च्युअल वेव्ह नेचर ऑफ लाईट स्टडी करायचं आहे बरोबर. आणि वेव्ह नेचर ऑफ लाईट जे आहे ते ज्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलं त्याचं नाव असेल हायझेन. वेव्ह थिअरी ऑफ लाईट इज एक्सप्लेन बाय हायझेन. तर बा इथे आपल्याला नेचर ऑफ लाईट स्टडी करायचं आहे आणि नेचर ऑफ लाईटच्या अंडर आपल्याला हायझेन्स थिअरी स्टडी करायची. वी हॅव टू स्टडी अबाउट काय हायझेन्स थिअरी बरोबर. आणि ही जी हायझेन्स थिअरी आहे यालाच आपण म्हणणार वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायझेन्स थिअरी ऑफ लाईट इज ऑल्सो कॉल्ड एज काय वेव्ह थिअरी ऑफ लाईट. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल जे लाईटचं नेचर आहे वेव्ह नेचर ऑफ लाईट जे ते आपल्याला स्टडी करायचं आहे बरोबर. आता बा नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन बाय हायझेन. नंतर वेव्ह नेचर दॅट इज वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे इन शॉर्ट आपण असं जरी म्हटलं आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स बद्दल स्टडी करायचं आहे किंवा इथून आता ऍक्च्युअल वेव्ह ऑप्टिक्स जे ते चॅप्टर जे इथून ते स्टार्ट झालेलं आहे बरोबर. आणि टॉपिक असेल हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. जसं आपण न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी बघितली तर न्यूटनने काय केलं लाईट बद्दलचे पॉईंट्स सांगितले डिफरंट पॉईंट्स अबाउट लाईट. नंतर त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज तर फार कमी निघाले मॅक्सिमम काय मिळाले ड्रॉबॅक. तर आपल्याला ही जी हायझेन्स थिअरी आहे तर हायझेन्स थिअरीची ही आपल्याला 3 पार्ट्समध्ये स्टडी करायची आहे. एक म्हणजे डिफरंट पॉईंट्स अबाउट लाईट बरोबर. डिफरंट पॉईंट्स अबाउट लाईट. नंतर सेकंड पार्ट असेल ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस थिअरी आणि थर्ड पार्ट असेल डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक. या 3 पार्ट्सच्या अंडर आपल्याला ही थिअरी जी ती स्टडी करायची. तर बा आता फर्स्ट पॉईंट असेल या थिअरीमधला जो फर्स्ट पॉईंट आहे जो तुम्हाला क्लिअर आहे बरोबर. आता बा अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. अकॉर्डिंग टू हायझेन्स लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय वेव्स. न्यूटनने काय सांगितलं पार्टिकल. हायझेन काय म्हणतोय लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय वेव्स बरोबर. लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स म्हणून त्याने ह्या थिअरीला नाव दिलं वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. याच्यानंतर आपल्याला पूर्ण पुढच्या चॅप्टरमध्ये वेव्ह थिअरी ऑफ लाईटच यूज करायची आहे. म्हणजे न्यूटन्स थिअरी जी ती आपण कुठे याच्यानंतर यूज करणार नाही. तर आता ही जी थिअरी असेल की हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट हीच आपल्याला पुढच्या पूर्ण चॅप्टरमध्ये चॅप्टरच्या एंडिंगपर्यंत आपल्याला अप्लाय करायची किंवा यूज करायची. म्हणून हा टॉपिक जो आहे ह्या चॅप्टरमधला सगळ्यात मेन टॉपिक आहे बरोबर. तर आता बा फर्स्ट पॉईंट अबाउट लाईट. हायझेनने लाईट बद्दल काय सांगितलं. अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय वेव्स बरोबर. आता बा वेव्ह हा जो कॉन्सेप्ट आहे
हा तुमचा 11th क्लिअर आहे, बरोबर. आता ज्यावेळेस एखादी वेव्ह जी किंवा आपण ज्याला आपण एनर्जी म्हणतो, तर फॉर एक्झाम्पल सपोज लाईट असेल किंवा साऊंड आहे, हे काय असेल, एनर्जी आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस ही जी एनर्जी आहे ही मीडियममधून ज्यावेळेस प्रॉपेगेट होईल, बरोबर, किंवा मीडियममधून ज्यावेळेस या एनर्जीज ट्रॅव्हल होतील, त्यावेळेस मीडियमच्या पार्टिकलचं काय होईल, व्हायब्रेशन. सो लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि ही जी वेव्ह असेल ही बिकॉज ऑफ काय, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ही प्रॉपेगेट होईल किंवा ट्रॅव्हल होईल, बरोबर. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट पॉईंट जर बघितला तर एकदम सिंपल पॉईंट आहे. अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय, वेव्स. लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम. बिकॉज ऑफ काय, व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. आता बघा, हा फर्स्ट पॉईंट झाला अबाउट लाईट. आता सेकंड पॉईंट बघा. आता हा जो सायंटिस्ट हायझेन आहे याला असं वाटलं की लाईटला जर प्रॉपेगेट करायचं असेल तर एक हायपोथेटिकल मीडियम लागेल, ज्याला आपण काल्पनिक म्हणतो, इमॅजिनरी मीडियम, बरोबर. तर त्याने काय केलं की फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट एक हायपोथेटिकल मीडियम जे हे त्याने ॲझ्युम केलं किंवा इमॅजिन केलं, बरोबर. अँड दॅट मीडियम इज कॉल्ड ॲज काय, इथर. दॅट मीडियम इज कॉल्ड ॲज काय, इथर. म्हणजे इथर नावाचं जे मीडियम आहे ते लाईटसाठी किंवा लाईटच्या प्रॉपेगेशनला कंपल्सरी आहे असं त्याचं म्हणणं असेल, बरोबर. किंवा फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट हायपोथेटिकल मीडियम विच इज कॉल्ड ॲज इथर, विच इज कंपल्सरी म्हणा किंवा विच इज नेसेसरी म्हणा, ते आवश्यक आहे असं त्याला त्यावेळेस वाटलं, बरोबर. सो अकॉर्डिंग टू हायझेन there is a hypothetical medium which is called as ether and which is required for the propagation of light. म्हणजे लाईटच्या प्रॉपेगेशनला हे जे मीडियम आहे हे रिक्वायर्ड आहे किंवा कंपल्सरी आहे असं त्यावेळेस त्याला वाटलं असेल. म्हणजे इन शॉर्ट काय की हायझेनला असं वाटलं की लाईटच्या प्रॉपेगेशनला मीडियमची गरज आहे अँड दॅट मीडियम ऑर दॅट हायपोथेटिकल मीडियम इज कॉल्ड ॲज इथर, बरोबर. आता हे जे इथर मीडियम आहे त्यात त्यांनी थर्ड पॉईंट सांगितलं आहे अबाउट इथर. तर तो असं म्हणतोय हे जे इथर मीडियम आहे, दिस इथर मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आता हे जे इथर मीडियम आहे तर हे मीडियम जे आहे हे प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट आहे ऑर प्रेझेंट एव्हरीवेअर, बरोबर. त्याच्यात असं म्हणणं आहे, त्याचं हे सपोज आपण व्हॅक्युम घेतलं, बरोबर. तर त्याचं असं म्हणणं आहे की हे जे इथर मीडियम आहे किंवा हे जे काल्पनिक किंवा इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल इथर मीडियम आहे हे व्हॅक्यूममध्ये पण प्रेझेंट आहे, बरोबर. आणि ते मीडियम व्हॅक्यूममध्ये प्रेझेंट असल्यामुळे लाईट हा व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल होतो, बरोबर. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाईट फ्रॉम सन रिचेस टू द अर्थ, बरोबर. आणि मध्ये व्हॅक्यूम आहे तरी पण लाईट जो आहे तो सन पासून आपल्याला अर्थ पर्यंत मिळतो. मध्ये व्हॅक्यूम आहे तरी पण लाईट जो आहे लाईट ट्रॅव्हल्स थ्रू दॅट व्हॅक्यूम. त्याचं म्हणणं काय की त्या व्हॅक्यूममध्ये एक हायपोथेटिकल मीडियम असेल विच इज कॉल्ड ॲज इथर अँड दिस मीडियम इथर इज प्रेझेंट इन काय दॅट व्हॅक्यूम. दॅट्स वाय लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम, बरोबर. म्हणजे एकदम सिंपल पॉईंट आहे की फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट अ मीडियम विच इज कॉल्ड ॲज इथर विच इज कंपल्सरी ऑर विच इज रिक्वायर्ड, बरोबर. आणि नंतर जर म्हटलं व्हॉट अबाउट इथर, तर त्यांनी इथरबद्दल पण सांगितलं की इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर. म्हणजे काय त्याचं म्हणणं असं आहे इथर इज प्रेझेंट इन व्हॅक्यूम ऑर एव्हरीवेअर, बरोबर. तर मग हे तीन मेन पॉइंट जे हे हायझेनने सांगितले अबाउट काय लाईट, बरोबर. जर तुम्ही हे तीन पॉइंट जर घेतले तर याच्यामध्ये सगळ्यात मेन पॉइंट काय लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय वेव्ज. हा जो पार्ट असेल लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज हा पॉइंट फक्त तुम्ही लक्षात ठेवा.
बाकी जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे नेक्स्ट टॉपिकसाठी तुम्हाला फक्त वेव्ह नेचर जे हे फक्त माहिती पाहिजे. बरोबर. आता डिफरंट पॉइंट्स अबाउट हायजेन्स थिअरी समजले. आता बघा पुढचा पार्ट असेल ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस थिअरी. जसं आपण काल न्यूटनच्या थेअरीमध्ये किंवा लास्ट लेक्चरला आपण न्यूटनच्या थेअरीमध्ये ड्रॉबॅक्स बघितले. बरोबर. तसे इथे आपण 2 पार्ट्स केले. ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. बरोबर. किंवा मेरिट्स म्हणा आणि डिमेरिट्स म्हणा. बरोबर. आता पहा ॲडव्हान्टेज जे ते एकदम सिम्पल आहे. आता आपण लाईटच्या प्रॉपर्टीज बघितल्या. डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ लाईट. एक मी सेपरेट तुम्हाला पार्ट त्याचं घेतलेला आहे की डिफरंट प्रॉपर्टीज अबाउट लाईट. बरोबर. आता पहा ॲडव्हान्टेज काय. ही जी हायजेन्स थिअरी आहे तर हायजेनने लाईटच्या डिफरंट प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की न्यूटनने रिफ्लेक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन केलं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन केलं, नंतर रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट एक्सप्लेन केलं. तसं ह्या ठिकाणी हायजेन जो आहे त्याने लाईटच्या डिफरंट प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या म्हणजे तो ॲडव्हान्टेजचा पार्ट झाला. विच प्रॉपर्टीज आर एक्सप्लेन बाय हायजेन. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज इंटरफरन्स ऑफ लाईट. इंटरफरन्स ऑफ लाईट ही लाईटची काय प्रॉपर्टी आहे. आता इंटरफरन्स ऑफ लाईट ही जी प्रॉपर्टी ही आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये स्टडी करायची. बरोबर. तर ह्या चॅप्टरमध्ये इंटरफरन्स ही प्रॉपर्टी जी असेल ते आपल्याला पुढे पण बघू. सो इंटरफरन्स ऑफ लाईट इज एक्सप्लेन बाय हायजेन. बरोबर. नंतर सेकंड असेल डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सेकंड प्रॉपर्टी असेल डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर हायजेनने डिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे ते पण एक्सप्लेन केलं. बरोबर. सो दिस इज ॲडव्हान्टेज. आणि थर्ड पॉईंट जो आहे लाईटची प्रॉपर्टी असेल पोलरायझेशन ऑफ लाईट. पोलरायझेशन ऑफ लाईट ही पण लाईटची प्रॉपर्टी आहे. तर त्यांनी बुकमध्ये असं म्हटलंय की पोलरायझेशन ऑफ लाईट इज एक्सप्लेन बाय हायजेन. बरोबर. पण ऍक्च्युली ही जी प्रॉपर्टी आहे पोलरायझेशन ऑफ लाईट ही हायजेनला एक्सप्लेन नाही करता आली. तुमच्या बुकमध्ये काही दिलेलं नाही. बट पोलरायझेशन ऑफ लाईट वॉज नॉट एक्सप्लेन बाय हायजेन. बरोबर. आता तो पार्ट जो आहे आपल्या सिलेबसचा नाही पण त्यांनी तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे की अकॉर्डिंग टू हायजेन्स थिअरी और अकॉर्डिंग टू हायजेन्स वेव्ह थिअरी वी कॅन एक्सप्लेन इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. तर लाईटच्या या तिघ प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या हायजेनने एक्सप्लेन केलेल्या आहेत. बरोबर. सो फायनली वी कॅन से दॅट इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट वॉज एक्सप्लेन बाय हायजेन्स थिअरी. हा ॲडव्हान्टेज आहे. बरोबर. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर न्यूटनला ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या एक्सप्लेन नाही करता आल्या. तर न्यूटनच्या थेअरीमध्ये हा ड्रॉबॅक होता. बरोबर. न्यूटनला इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड पोलरायझेशन ऑफ लाईट हे एक्सप्लेन नाही करता आलं. बरोबर. म्हणजे हा जर आपण न्यूटन्स थेअरी आणि जर हायजेन्स थेअरी जर आपण कम्पेअर केलं तर ओव्हर न्यूटन्स थेअरी हा काय ॲडव्हान्टेज झाला. बरोबर. नंतर सेकंड पॉइंट लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ काय रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आता हे जे लॉज आहेत हे तुमचे 10th ला किंवा 11th ला पण झालेले आहेत. बरोबर. तर ते लॉज जे आहेत ते आपण सेपरेटली पुढे बघणार आहोत. बरोबर. आता तुम्हाला लॉज सांगण्याची गरज नाही. तुम्ही 11th ला स्टडी केलंय. लॉज ऑफ रिफ्लेक्शन पण स्टडी केलंय, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण स्टडी केलंय. बरोबर. तर आता सांगायची गरज नाही कारण मग तो टॉपिक जो आहे तो थोडा डायव्हर्ट होऊन जाईल. बरोबर. सो अकॉर्डिंग टू हायजेन किंवा हायजेन एक्सप्लेन्स लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. म्हणजे हे जे लॉज आहेत हे न्यूटनला एक्सप्लेन नाही करता आले. बरोबर. म्हणजे न्यूटनच्या थेअरीमध्ये हा ड्रॉबॅक म्हणता येईल. म्हणजे न्यूटनने रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन चे पॉइंट सांगितले पण सक्सेसफुली एक्सप्लेन नाही केले. मात्र हायजेनने लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे ते सक्सेसफुली आणि इफेक्टिव्हली एक्सप्लेन केले आपल्याला असं म्हणता येईल. बरोबर. नंतर
3 नंबरचा पॉइंट आहे बा, फॉर्मेशन ऑफ इमेजेस. थर्ड पॉइंट असेल फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय लेन्स अँड मिरर्स, बाय लेन्सेस अँड मिरर्स. आपण पूर्ण पार्ट जो आहे आपण 11th ला स्टडी केला आहे. इमेज फॉर्म बाय लेन्स, इमेज फॉर्म बाय मिरर हा पूर्ण 11th पार्ट आहे, बरोबर. आणि हे जे फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय लेन्सेस अँड मिरर जे हे न्यूटनला एक्सप्लेन नाही करता आलं, बरोबर. बट हायझेन एक्सप्लेन्स फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय लेन्सेस अँड मिरर, बरोबर. तर हा एक थर्ड त्याचा ऍडव्हान्टेज आहे, बरोबर. फोर्थ पॉइंट असेल, हा जो पॉइंट आहे हा पण न्यूटनच्या थेअरीमध्ये पण बघितला, पण न्यूटनने हा पॉइंट जो आहे तो रॉंग सांगितला. मात्र हायझेनने हा पॉइंट जो आहे हा करेक्ट सांगितला, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय ऍडव्हान्टेज, बरोबर. आता बघा, अकॉर्डिंग टू हायझेन, तर हायझेन काय म्हणतोय, स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन काय डेन्सर मीडियम, बरोबर. हा पॉइंट तुम्हाला पण क्लिअर आहे की लाईटचा स्पीड हा रेअरर मीडियम मध्ये जास्त असतो आणि डेन्सर मीडियम मध्ये काय असेल कमी असेल. जसं मी तुम्हाला बोललो, फॉर एक्झाम्पल आपण एअर म्हटलं, बरोबर. आणि सपोज इकडे आपण म्हटलं डेन्सर मीडियम, सपोज ग्लास, बरोबर. तर लाईटचा स्पीड जो आहे तो एअर मध्ये जास्त असेल. स्पीड ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन काय ग्लास. एकदम कॉमन पॉइंट आहे किंवा एकदम सिंपल पॉइंट आहे. न्यूटनने याच्या एक्झॅक्टली अपोजिट एक्सप्लेन केलं होतं, बरोबर. पण हायझेनने मात्र स्पीड ऑफ लाईट बद्दल जे ते एकदम करेक्ट पॉइंट जो आहे, करेक्ट एक्सप्लेनेशन जे ते दिलंय. सो दिस इज ऍडव्हान्टेज. वी कॅन से दॅट द स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन काय डेन्सर मीडियम. ठीक आहे. तर मग हे सगळे हायजेन्स थेअरीचे, तर हे सर्व हायजेन्स थेअरीचे ऍडव्हान्टेज झाले, बरोबर. तर मग टोटल आपण 4 ऍडव्हान्टेज घेतले, बरोबर. आता बघा, जसं ऍडव्हान्टेज आहे तसं मग त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज पण असतील किंवा ड्रॉबॅक पण असतील, बरोबर. आता बघा, ड्रॉबॅक काय असेल तर त्याने काय सांगितलं, फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट हायपोथेटिकल मीडियम विच इज कॉल्ड ॲज इथर, बरोबर. आता त्याने इथर बद्दलचे पॉईंट सांगितले. आता मी तुम्हाला बोललो की ऍक्च्युअल त्याने असं म्हटलं की जर लाईटला ट्रॅव्हल करायचं असेल तर एक हायपोथेटिकल मीडियम असेल विच इज कॉल्ड ॲज इथर अँड विच इज प्रेझेंट एव्हरीवेअर. हे जे मीडियम आहे हे मीडियम एव्हरीवेअर प्रेझेंट आहे. पण नंतर ज्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी स्टडी केला, म्हणजे ज्यावेळेस हायझेनने हा पॉईंट सांगितला अबाउट इथर मीडियम, बरोबर, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट मीडियम इथर इज रिक्वायर्ड. नंतर मग काही सायंटिस्ट लोकांनी जे ते एक्सपेरिमेंट्स केले किंवा रिसर्च केला. तर 2 सायंटिस्ट आहेत, एकाचं नाव मायकलसन आणि सेकंड मोर्ले. तर मायकलसन आणि मोर्ले यांनी कंबाईन स्टडी केला आणि हे जे मीडियम असेल इथर हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, बरोबर. आणि ज्यावेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले त्यावेळेस त्यांना असं आढळलं की इथर मीडियम इज नॉट एक्झिस्ट. म्हणजे ह्या टाईपचं जे मीडियम जे हायझेनने सांगितलं इथर, दिस मीडियम इथर डज नॉट एक्झिस्ट एनिवेअर. तर ह्या टाईपचं मीडियम जे ते कुठेही सापडलं नाही. पण इथरने ते ॲझ्युम केलं की फॉर द प्रॉपेगेशन ऑफ लाईट इथर इज रिक्वायर्ड. बट आफ्टर दॅट वी कॅन से दॅट इथर मीडियम इज डज नॉट प्रेझेंट एनिवेअर. या टाईपचं मीडियम कुठेच नाही, म्हणजे आजही नाही आणि त्यावेळेसही नसेल, बरोबर. म्हणजे हा त्या हायजेन्स थेअरी मधला काय असेल ना ड्रॉबॅक असेल, बरोबर. तर मग फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ हायजेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट काय असेल की इथर मीडियम डज नॉट एक्झिस्ट एनिवेअर, बरोबर. इथर मीडियम जे ते एक्झिस्ट पण होत नाही आणि त्याची गरज पण नाही किंवा त्या टाईपच्या इथर मीडियमची लाईटसाठी किंवा लाईटच्या
प्रॉपिगेशनसाठी कुठल्याही प्रकारची गरज नाही, बरोबर. तर मग हा इथरचा एक पॉईंट त्यांनी सांगितला, किंवा अबाउट मीडियम जो आहे हा एक पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. आता नंतर सेकंड पॉईंट आहे. आता इथे आपण ऍडव्हान्टेजमध्ये लाईटच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन केल्या हे आपण बघितलं. इंटरफरन्स ऑफ लाईट एक्सप्लेन बाय हायजेन्स थिअरी, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे मॅक्सिमम 5 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या हायजेनने एक्सप्लेन केल्या. आता ड्रॉबॅक काय असेल किंवा डिसएडव्हान्टेज काय असेल की कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन नाही केल्या, बरोबर. विच प्रॉपर्टीज वी कॅन से दॅट. नंबर 1, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता ही जी प्रॉपर्टी असेल ना ही हायजेनला एक्सप्लेन नाही करता आली. दिस प्रॉपर्टी इज नॉट एक्सप्लेन बाय हायजेन, बरोबर. सेकंड पॉईंट असेल, सेकंड प्रॉपर्टी असेल कॉम्प्टन इफेक्ट आहे. कॉम्प्टन इफेक्ट इज नॉट एक्सप्लेन बाय हायजेन्स थिअरी. पुढे असेल मग रमन इफेक्ट. म्हणजे मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, रमन इफेक्ट हे जे इफेक्ट्स आहेत हे हायजेनला एक्सप्लेन नाही करता आले. सो दिस इज डिसएडव्हान्टेज और दिस इज काय ड्रॉबॅक, बरोबर. आता इथे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज दोघे पॉईंट समजले. तर जसं आपण लास्ट लेक्चरला न्यूटन्स कार्पस्क्युलर थिअरी बघितली तशी त्या आपण हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट बघितली, बरोबर. सो लास्ट पॉईंट एक कन्क्लुझिव्ह पार्ट लास्ट मी घेतो की, आणि मेन पॉईंट होतं सांगतो, वेव्ह नेचर ऑफ लाईट दॅट इज वेव्ह ऑप्टिक्स, बरोबर. अकॉर्डिंग टू हायजेन light travels in the form of waves. According to Hazen, light travels in the form of waves. That's why it is called as wave theory of light. म्हणून त्याला आपण wave theory of light याच्या पुढे म्हणणार चॅप्टरच्या एंडिंग पर्यंत, बरोबर. नंतर एक हायपोथेटिकल मीडियम विच इज कॉल्ड एज इथर याची गरज पडते असं त्याचं म्हणणं आहे. बट दिस मीडियम डज नॉट एक्झिस्ट एनिवेअर, बरोबर. आता ऍडव्हान्टेजचा पॉईंट आहे इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. दीज प्रॉपर्टीज ऑफ लाईट वॉज एक्सप्लेन बाय हायजेन. तो ऍडव्हान्टेज झाला. नंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे पण त्यांनी एक्सप्लेन केलं. नंतर फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय लेन्सेस अँड मिरर्स हा पण पार्ट त्याने एक्सप्लेन केला, बरोबर. नंतर स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. म्हणजे अबाउट स्पीड जो पॉईंट आहे तो पण त्यांनी सक्सेसफुली जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. नंतर लास्ट पॉईंट डिसएडव्हान्टेज, इथर मीडियम जे त्याने सांगितलं, इथर मीडियम डज नॉट एक्झिस्ट एनिवेअर, बरोबर. नंतर सेकंड पॉईंट आपण घेतला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, रमन इफेक्ट. हे जे डिफरंट लाईटच्या फेनॉमेना आहेत हे हायजेनला एक्सप्लेन नाही करता आले, बरोबर. तर मग ह्या वेळेने आपण हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट जी ती आपण बघितलेली आहे, बरोबर. तर तुम्ही घरी फक्त एक काम करा, न्यूटन्स थिअरीचे पॉईंट्स व्हा आणि हायजेन्सचे पॉईंट व्हा आणि दोघे कम्पेअर करा, बरोबर. तुमच्या बुकमध्ये इतकं प्रॉपर दिलेलं नाही, जसं आपण जेवढं आपण ह्या वेळेने घेतो ना प्रॉपर दिलेलं नाही. पण तुम्ही न्यूटन्स थिअरी आणि हायजेन्स थिअरी जी ही फक्त कम्पेअर करा किंवा त्यांच्यामध्ये जो डिस्टिंग्विशिंग पॉईंट जे ते फक्त चेक करा, बरोबर. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरला न्यूटन्स कार्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट बघितली किंवा पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आजच्या लेक्चरला आपण बघितलं नेचर ऑफ लाईट दॅट इज वेव्ह नेचर और वेव्ह ऑप्टिक्स विच इज एक्सप्लेन बाय हायजेन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज काय हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ठीक आहे. तर मग न्यूटन्स थिअरी आणि हायजेन्स थिअरी हे दोघे पॉईंट्स क्लिअर ठेवा, म्हणजे पुढचे टॉपिक जे तुम्हाला प्रॉपरली समजतील, बरोबर. म्हणजे ह्या थिअरीमध्ये तुम्ही फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू हायजेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय
वेव्ज, फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा. बाकी पॉईंट्स तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये जे आहेत ते क्लिअर होतील. ओके, थँक्यू.